विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या चर्चेच्या ठरलेल्या निवडणुकीत गिरीश गांधी यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून गिरीश गांधी निर्वाचित झाले आहेत. गिरीश गांधी यांना एकूण 2661 मते मिळाली आहेत. उर्वरित 22 कार्यकारिणी सदस्यपदाचे निकाल रविवारी रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता आहे. रविवारी मतमोजणीला सकाळी 9:30 वाजता प्रारंभ झाला. अध्यक्षपदासाठी मैदानातील 5 उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे: गिरीश गांधी यांना एकूण 2661, तर प्रदीप दाते यांना 1187, तसेच डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना 701, तर डॉक्टर रवींद्र शोभणे यांना 205 आणि रंजन दारवेकर यांना 114 मते पडली. एकूण 63 मतं अवैध ठरली आहेत. या निवडणुकीसाठी 4935 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गिरीश गांधी हे एकूण 1474 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मोहन पारखी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सदर मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण मतमोजणी आणि उर्वरित सदस्यांचे निकाल रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता आहे. होणार आहात, काय सांगाल माध्यमांना एकंदरीत या प्रवासाबद्दल, निवडणुकीबद्दल आणि आपल्या विजयाबद्दल? मी अतिशय आनंदाने आणि कृतज्ञतेने हा विजय मी स्वीकृत करतो आणि आजचा जो विजय आहे तो प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीला, यांच्या कर्तृत्वाला अतिशय मनोभावे अर्पण करतो. निवडून आल्यानंतर कार्यकारिणीशी सल्लामसलत करून जी काही परिस्थिती आहे त्यातून कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न करण्याचा आहे. प्रयत्न करून मार्ग काढतो. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाची जी काही परंपरा आहे, पुढचे काही नियोजन, काही हे असेल लोक आहेत की आपल्याला असं करायचं आहे, जी काही चांगली परंपरा असेल ती अगदी मनोभावे कायम ठेवण्यात येईल. परंतु जर काही गोष्टी बदलण्याची वेळ आली कार्याच्या संदर्भात किंवा एकंदरीत प्रशासनाच्या संदर्भात, तर त्यातही बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा दूर होऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न. मोठी परंपरा आहे. त्यात आता तुम्ही ह्या एवढ्या नावांसोबत तुम्ही पण आता झाले आहात. मी तुलनाच नाही होऊ शकत ना माझी त्यांच्याशी. माझी तुलनाच होऊ शकत नाही. मला माझ्या मर्यादा ठाऊक आहे आणि त्या मर्यादेत राहून जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेन. परत यापूर्वी सर आपण विदर्भ साहित्य संघात कधी आलो होतो आणि आता येताना काय वाटतंय? एकंदरीत ते प्रवेश काहीच करताना वाटत नाही. म्हणजे किती वर्षाआधी आले होते आपण इथे? म्हणजे कधी नाही, आत्ताच आलो होतो, नेहमीच आलो. 80व्या साहित्य संमेलनाचा मी संमेलनाध्यक्ष होतो. 2-3 यांचे विदर्भाचे जे संमेलन आहेत ते आयोजित करण्यात आले. वरूडचं संमेलन केलं. कॅलिफोर्नियाला मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी महिलांचं संमेलन झालं. वैदर्भीय लेखिका हे झालं, संमेलन झालं. नवीन आहे असं नाही. काही नवीन संशोधन लागलं असेल तर मला माहीत नाही त्याबद्दल. 64 आपल्या शाखा आहेत आणि एकंदरीत प्रत्येक वेळेस आरोप केले जाते की शाखांचं समन्वय करणे अद्याप तरी विदर्भ साहित्य संघाला जमलं नाही. त्याविषयी काहीच मला माहीत नाही ना. मी कसं समजू की त्यांचा समन्वय राखला नाही गेला म्हणून साहित्य संघाने? पण काय तर त्या शाखांना काहीच नाही, अजून काहीच नाही. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून तिथे जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपला आणि काय करता येणं शक्य आहे तेही पाहू. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.
8605245080 9112079000.